नवी मुंबईमध्ये पोलीस हवालदारानं डान्स बारमध्ये पैसे उधळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आणि या सगळ्या प्रकारानंतर नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। अनिल मांडोळे हा वरिष्ठ पोलिसांसाठी पैशांचं कलेक्शन करत होता अशी माहिती देखील आता सूत्रांकडून समजते। त्यामुळे या गोळा केलेल्या पैशांचा नेमका कोणत्या कारणांसाठी वापर होत होता असा सवाल आता विचारला जातोय। पोलीस हवालदार अनिल मांडोळे विरोधात कारवाई करण्यात आलेली असून हा व्हिडिओ व्हायरल होताच मांडोळेचं निलंबन करण्यात आल्याचं समजतंय। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई का करण्यात आलेली नाही हा सवाल कायम आहे। अत्यंत खळबळजनक सगळा हा प्रकार नवी मुंबई पोलीस दलात घडलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल मांडोळे कोपरखैरणे नटराज लेडीज बार मध्ये मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या प्रकारानंतर मांडोळेला सेवेतनं निलंबित करण्यात आलेलं आहे। पण मांडोळे केवळ एक मोहरा आहे। मांडोळे हवालदार हा डान्स बार मध्ये जाऊन वरिष्ठ पोलिसांसाठी पैशांचं कलेक्शन करत होता अशी माहिती समोर आलेली आहे। मात्र ज्या वरिष्ठ पोलिसांसाठी हा निलंबित पोलीस कर्मचारी कलेक्शन करत होता त्यांच्यावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, हा अत्यंत सगळा धक्कादायक प्रकार आहेच, मात्र वरिष्ठ पोलीस ज्यांच्यासाठी हा मांडोळे पैशांचं कलेक्शन करत होता ही बाब समोर येताना दिसतीये, त्या वरिष्ठ पोलिसांवर अद्याप कारवाई का झालेली नाही? काय नेमकी याबद्दलची सुरुवातीला माहिती आहे? खरं तर हा सगळा प्रकार खूपच धक्कादायक आहे। नवी मुंबईच्या सामाजिक सुरक्षा विभागात काम करणारा हा जो अनिल मांडोळे आहे तो वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये वसुली अर्थात 2 नंबरचे जे बेकायदेशीरचे धंदे त्या धंदेवाल्याकडून पैसे उकळत असते आणि ते मिळालेले सगळे पैसे वरिष्ठापर्यंत पोहोचायचे आणि वरिष्ठाकडून हे आता जे सध्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीसाठी या पैशाचा वापर होत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। हे वापर नेमकं कोणता राजकीय पक्ष किंवा कोणता नेता करत होता याची सुद्धा खरं तर फार गंभीर्याने चर्चा सध्या होताना समोर येताना दिसत आहे। एकंदरीत अनिल मांडोळे हा सामाजिक सुरक्षा विभागाकडे ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पैसे जमा करायचा त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। आपण पाहिलं तर नवी मुंबई हे सध्या बेकायदेशीर आणि अवैध धंद्याचं हब झालेलं आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक अतिवरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत। त्या ठिकाणी मिळणारा जो मलिदा आहे तो मलिदा वर जे राजकीय पक्षाचे वेगवेगळे पक्षाचे नेते त्यांना पोचवतात का, त्यांच्याकडे देतात का? नाही, पण मग चंद्रशेखर, ज्या वरिष्ठ पोलिसांसाठी हा मांडोळे पैशांचं कलेक्शन करत होता त्या वरिष्ठ पोलिसांना राजकीय वरदहस्त आहे का? कोणते हे पक्ष आहेत, कोणते हे नेते आहेत? काही ठोस माहिती समोर येताना दिसतीये का? नक्कीच खरं तर आपण पाहिलं की सध्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि एकीकडे अशा पद्धतीने वसुली केली जाते आणि याच सगळ्या वसुलीतून मिळणारा जो पैसा आहे तो या सगळ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वापर केला जातो का, हे अत्यंत भयानक म्हणावं लागेल। आपण पाहिलं की काही वर्षापूर्वी राज्याचे जे गृहमंत्री होते अनिल देशमुख यांच्या या सगळ्या डान्स बारच्या संदर्भात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। 100 कोटीपेक्षा अधिकची वसुली या सगळ्या प्रकारात नाही, पण मग चंद्रशेखर, जसं तुम्ही आता उल्लेख केलात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झालेले होते तसाच काहीसा हा सुद्धा प्रकार असू शकतो का? तुम्ही जसं म्हणताय तसं की या अशा इतक्या मोठ्या पातळीवर जर या पैशांचं कलेक्शन होत असेल आणि वरिष्ठ पोलीस हे कलेक्शन करायला सांगत असतील तर मग राजकीय नेते किंवा या पद्धतीनं या पातळीवरचे काही नेते त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत का? त्यांचा काही सहभाग आहे का? काही त्याबद्दलची ठोस माहिती समोर येते का? आपण एकीकडे पाहिलं तर राज्याचे गृहमंत्री अत्यंत कणखररित्या सगळं पोलीस दल हे चालवत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची जी वसुली आहे ती नवी मुंबई परिसरामध्ये सुरू आहे। वेगवेगळ्या बारमध्ये ही सगळी वसुली सुरू आहे। अनिल मांडोळे हा एक साधा प्यादा आहे, परंतु याच्या मागे मोठी शक्ती किंवा मोठी यंत्रणा काम करत आहे। या अनिल मांडोळेच्या माध्यमातून जो पैसा वरती जात आहे त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणं फार महत्वाचं आहे, कारण अनिल मांडोळे ज्या पद्धतीनं ज्या बारमध्ये बसून हे सगळं कृत्य करत होता या सगळ्या बारचा जो व्हिडिओ आहे तो एका दुसऱ्या वसुलीदार पोलिसांनी काढल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत वसुलीवाल्यांचा हा जो वाद आहे तो आर्थिक वादातून हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आपण जर पाहिलं तर कोट्यवधी रुपयाच्या घरामध्ये ही सगळी वसुली जाते आणि
ही सगळी मिळालेली जी आर्थिक रक्कम आहे, आर्थिक वसुली आहे, हे कोट्यावधी रुपये नेमके जातात कुठं याचा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. एकीकडे पाहिलं तर आपण अशा पद्धतीने हे सगळं वसुलीबाई आणि अतिवरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी हे सगळं रॅकेट, हे सगळं पैशाचं जे सिंडिकेट सुरू होतं, हा, परंतु या सगळ्या पैशाचा वापर पुढे जाऊन कोणत्या नेत्याला दिला जातो, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यामध्ये आपल्याला उपस्थित केला जाऊ शकतो. कारण आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अनिल मांडोळे हा जो नवी मुंबईच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून काम करत असे आणि वेगवेगळ्या डिव्हिजन आणि पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले जे आस्थापना आहेत, अर्थात हॉटेल्स, त्याचबरोबर डान्स बार आणि वेगवेगळ्या बेकायदेशीर जे धंदे आहेत, त्या धंद्यावरती कारवाईच्या नावाखाली अनिल मांडोळे पैसे वसुली करत होता. आणि दुसरा जो गट आहे वसुलीदारांचा, त्या दुसऱ्या गटानं या अनिल मांडोळेचा गेम केला अशी माहिती आता प्राथमिक लोकशाहीच्या हाती आलेली आहे. आणि या अनिल मांडोळेच्या प्रतिस्पर्धी वसुलीबाईने याचा व्हिडिओ काढला आणि हा सगळा जो नाही, पण रॅकेट आहे, मग आपण जर चंद्रशेखर, पाहिलं तर मग खूप मोठा अनिल रॅकेट आहे. हा जो मांडोळे आहे या व्यतिरिक्त आणखी किती जण यामध्ये सहभागी आहेत? पोलीस अधिकारी, कर्मचारी कोण कोण आहेत? त्याच्याच विभागातले आहेत का इतर विभागातले सुद्धा आहेत? त्याबद्दलची काही माहिती मिळतेय का? आपण जर पाहिलं तर अनिल मांडोळे यांचे फोन कॉल जर आपण तपासले तर ते फार मोठं धक्कादायक वास्तव आपल्याला समोर येणार आहे. कारण अनिल मांडोळे हा वरिष्ठांच्या मर्जीतील पोलीस म्हणून वावरत होता. नवी मुंबई पोलीस दलातील जे अतिवरिष्ठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांना अनिल मांडोळेचं जर आपण पाहिलं तर त्याच्या दैनंदिन कामकाजाची पद्धत पाहिली तर अनिल मांडोळे हा पोलीस दलात जो आहे तो मानवी तस्कर जो विभाग आहे, अर्थात सामाजिक सुरक्षा विभागाकडे कार्यरत होता. परंतु या विभागात कार्यरत असताना मांडोळेचे हे दुसरे धंदे मात्र मोठ्या जोमाने सुरू होते. आणि तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सगळ्यातून मिळणारा जो मलिदा आहे तो वरिष्ठाकडे पोहोचवत होता. तर या सगळ्याची चौकशी होऊन यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी समोर येत आहे. याच्यामध्ये काही पोलीस उपायुक्त दर्जाचे सुद्धा अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आणि आपण जर सर्वात महत्वाचं पाहिलं तर या विभागाचा जो वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे सामाजिक सुरक्षा विभागाच्या, याच्यावरती थेट कठोर कारवाईची मागणी सध्या जोर धरताना दिसत आहे. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पोलीस हवालदार अनिल मांडोळे विरोधात तर कारवाई झालेलीच आहे, मात्र ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी हा मांडोळे वसुली करत होता पैशांची, ही बाब ज्या वेळेला धक्कादायकरित्या समोर आली त्यानंतर हे वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांच्यावर नेमकी कारवाई केव्हा होणार आहे, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर, या मांडोळेवर राजकीय वरदहस्त असल्याचं देखील समजतंय. हा राजकीय वरदहस्त नेमका कुणाचा आहे? कोण हे राजकीय नेते आहेत? कोणते हे राजकीय पक्ष आहेत जे या सगळ्याला खत पाणी घालतायत? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.